जे काही शब्द तुझ्यावरती लादले गेलेत किंवा तुझ्याविषयीचे टॅग्स जे आता तू म्हणतो, ते गद्दार असेल किंवा अरबाज 2 असेल वगैरे, वगैरे. इव्हन अरबाजच्या बाबतीत सुद्धा तो पायपुसणी वगैरे असे अनेक लोकांच्या बाबतीत असे एक-एक शब्द त्यांना टॅग म्हणून वापरले गेलेत बिग बॉस अर्थात रितेश देशमुख यांच्याकडून. सो अशा पद्धतीचे टॅग लागणे एक तर ते पुसायचं म्हटलं तर आयुष्य जातं अनेकांचं. सो अशा पद्धतीचं टॅग टेलिव्हिजनवरती लागणं जिथे अख्खं जग मराठी प्रेक्षक आपल्याकडे बघतो 13 करोड प्रेक्षक. सो हे किती एखाद्या ऍक्टरसाठी वाईट आहे आणि किती खंत वाटते तुला या गोष्टीची? खूप खूप जास्त खंत वाटते. खूप जास्त वाईट आहे ही गोष्ट की एखाद्याला एखादा टॅग भेटणं चांगला का असेना किंवा वाईट का असेना, कारण की टॅग हा टॅग असतो. जर चांगल्या व्यक्तीसोबत जरी कम्पेअर केलं तरी स्वतःची पर्सनॅलिटी कुठेतरी गमावल्यासारखं वाटतं. वाईट व्यक्तीसोबत जरी जोडलं गेलं तरी हे वाटतं. मला तेच होतं की बाबा अरबाज सोबत नाव जोडले गेले किंवा अरबाज 2 म्हणलं गेलंय याची मला त्यावेळेस खंत होती. भाऊच्या